टीईटी 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मिशन टीईटी टेस्ट सिरीज तुमच्या उदंड प्रतिसादानं बॅच फर्स्ट तर कधीच हाऊसफुल झाली. आपण बॅच सेकंड चालू केली आहे. त्याला नाव असं दिलं होतं ग्रुप टू. तर ग्रुप टू आज संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत जे प्रवेश घेतील आज, त्यांना आपण या ग्रुपमध्ये ऍड करणार आहेत. नंतर बॅच नंबर 3 त्यांच्यासाठी ग्रुप 3 तयार केला जाईल. आणि मग त्यांचे प्रवेश 12च्या नंतर आज रात्री ज्यांचे प्रवेश होतील टेस्ट सिरीजच्या ग्रुपसाठी 499 हीच फीस राहणार आहे ग्रुप 3 साठी देखील, म्हणजे बॅच तिसरी पडणार आहे त्याच्यासाठी. मग बॅच फर्स्ट सेकंड साठी उद्यापासनं रात्रीच्या वेळेला 9 ते 10:30 शिकवायला सुरू होणार आहे. बॅच 3 पण होणार आहे ना, त्यांना पण त्याच वेळेस शिकवलं जाणार आहे. बॅच जरी 1 2 3 करत असलो तरी त्यांना जे मटेरियल पाठवलं जातं ते रिपिटेशन होऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये, तुमचा गोंधळ उडू नये म्हणून ते ग्रुप तयार होतात. कारण आता 2 4 दिवसापूर्वी ज्यांनी प्रवेश घेतले असे आपल्याकडं 250 विद्यार्थी आहेत. आणि आता तुम्ही ग्रुप सेकंड जरी पाहत असाल तर हा 100+ आहे. आणि रात्रीपर्यंत जेवढे काही प्रवेश होतील तेवढे आपण ह्या ग्रुप 2 मध्ये ऍड करणार आहे. मग उद्यापासून सकाळपासून काय करायचं? आज सकाळी देखील या ग्रुपवर तुमच्या माहितीस्तव 70 विद्यार्थी होते, त्यामुळे आम्ही सकाळीच त्यांना टेस्ट सिरीजच्या डे 1च्या टेस्ट, डे 2च्या टेस्ट पाठवले. उद्या सकाळपासनं जे मटेरियल पाठवलं जाईल ते रिपीट होणार नाही. बॅच 1 ला पण नाही, 2 ला पण नाही. 3 ला मात्र तुमचं ऍडमिशन होणार आहे. ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही अजून टेस्ट सिरीजच्या ग्रुपला त्यांचं ऍडमिशन इथं होणार आहे. 499 मध्येच होणार आहे. आणि इथं देखील आपण 499 मध्ये 100 ऍडमिशन घेणार आहे. 100 ऍडमिशन झालं की ही तिसरी बॅच देखील आपण क्लोज करणार आहेत. आणि 100 ऍडमिशन इथले संपले. आता आज 12 वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढे इथं या बॅच मध्ये. आणि या बॅच मध्ये फक्त 499 मध्ये आपण 100 ऍडमिशन घेणार आहेत. आणि त्यानंतर मात्र फीस वाढवण्याचा विचार 100% होणार आहे. कारण तुम्ही महाराष्ट्रभरात बघत असाल कोणतेही टेस्ट सिरीज असू द्या, लाईव्ह क्लास असू द्या, तुम्हाला 499 मध्ये कोणतेही शिक्षक सध्या तरी अवेलेबल होत नाही 2 महिन्यासाठी. आणि आपल्या ग्रुपवर ग्रुप 1 असू द्या, ग्रुप 2 टेस्ट सिरीजचा, तिथे तुम्ही पाहत असाल की 10 शिक्षक ग्रुप ऍडमिन म्हणून आहेत. सगळे सब्जेक्ट टीचर आहेत, एक्सपर्ट आहेत. तुम्हाला नावानिशी ते तुम्हाला तुमच्या ग्रुपवर भेटतील. तुम्ही त्यांना डाऊट विचारू शकता. त्यामुळे तुमचे उत्तर मिळून जातील. लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही बसू शकता. आणि रेकॉर्डिंग काही व्हिडिओ जे आहेत ते देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं सर्वांनी, आपले मित्र मैत्रिणी जे कोणी राहिले असतील त्यांनी आज आजच रात्री 12 पर्यंत प्रवेश घ्या, म्हणजे उद्याच्याला अभ्यासाला लागता येते. उद्याच्याला घेतलं तर अभ्यासाला लागायला पुन्हा अजून एक दिवस जा. लगेच या ग्रुपले मग 100 समजा उद्याच्याला झाले रात्री 12 पर्यंत, परवा दिवशी लगेच आपण त्यांना अभ्यास टाकायला चालू करतो. जेवढे होतील तेवढे. आणि 499 नाममात्र शुल्क हे आकारण्यात आलेलं आहे. तर या शुल्कामध्ये तुम्ही सर्वांनी आपल्या मित्रमैत्रिणींना देखील प्रवेश घेण्यासाठी सांगायचं आहे. त्यासाठी नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलाय 88 06 59 70 47. प्रत्येक ग्रुपवर हा नंबर आलेला आहे. परत एक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपर 1 पेपर 2 अशी काही विभागणी केलेली नाही, कारण हे फ्री लाईव्ह सेशन्स आहेत. आपण कोणत्याही शिक्षकाला त्या याच्यासाठी फोर्स करत नाहीत, तर ते स्वइच्छेने तुम्हाला मदत व्हावी म्हणून आपल्याला शिकवत आहे. आमचं कुठेही क्लासचं तुम्हाला बिल्डिंग दिसणार नाही. आमची शाखा कोठेही नाही. आणि आमच्या क्लासमध्ये असा तालुका नाही की तिथला विद्यार्थी नाही. सगळ्या तालुक्यातले महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत. रेकॉर्ड ब्रेक या वेळेस ऍडमिशन होणार आहेत, झालेले आहेत आतापर्यंत. कारण की अत्यल्प शुल्कामध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल होत आहेत. फ्री मधल्या नोट्स आहेत त्या सगळ्या. आणि जिथलं जिथलं चांगलं म्हणून असतं तिथे देतो आम्ही. रेकॉर्डिंग व्हिडिओ हाय क्वालिटीचे महाराष्ट्र राज्याने हे केलेले त्याचे प्लेलिस्ट तुम्हाला ग्रुपवर आज मिळालेले आहे. काही जणांना थोड्या बरं का मिळाले, एखाद्या विषयाच्या एखाद्या वर्गाच्या 5वीचा इतिहास, 5वीचं गणित असं मिळालेलं आहे. पुढच्या वर्गाचे पण लवकरच तुम्हाला मिळून जातील. रेकॉर्डिंग मिळणार आहेत तुम्हाला. नोट्स झालं, लाईव्ह सेशन फ्री मध्ये असणार आहेत. सगळ्यात महत्वाचं मिशन टीईटी टेस्ट सिरीज
दररोज 10 प्रश्न एका एका विषयाचे केले, 5 विषय तुम्हाला 50 जरी केले तरी खूप सारा अभ्यास या ठिकाणी दररोज होतो. असं 60 दिवस तरी किमान चालणार आहे. खरं तर 23 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही आणि एक 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 दिवस हळूहळू परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. मस्ट आहे. आणि त्यासाठी मिशन टीमचे सगळे शिक्षक ऍक्टिव्हली कार्यरत आता उद्यापासून तुम्हाला होताना दिसून येतील. बॅच फर्स्ट आणि सेकंड चा आपण 2 टेस्ट तुम्हाला छोट्या छोट्या टेस्ट प्रत्येक विषयाच्या पाठवलेल्या आहेत. आणि सोपंच आहे. बरेच जणांना वाटतं सर लय सोपं आहे. ते सोपंच असतं. सोप्याकडूनच अवघडाकडे जावं लागतं. नाहीतर नुसतं सोपं तुम्हाला सांगितलं किंवा अवघड दिलं तर निराश होताल तुम्ही. 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिपची लेवल अगोदर पहा आणि नंतर मग 9वी 10वीचा अभ्यास तुम्ही करा. सर्वात महत्वाचं या सेशन मध्ये आज दिवसभर किंवा आज 5-10 दिवस झालं सारखा एकच प्रश्न आहे. एकाच प्रश्नाचं उत्तर मी देण्यासाठी आजच्या सेशन मध्ये आहे. भाषा 1 आणि भाषा 2 कोणती घ्यायची सर? भाषा 1 कोणती घेऊ, 2 कोणती घेऊ? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. कोणीही आता हा प्रश्न आजच्या नंतर मला विचारणार फोन करून नाही. म्हणून मी खास 20 मिनिटं तुमची घेणार आहे. त्यानंतर आपल्या लाईव्ह सेशनला पूनम मॅडम जॉईन होतील आणि पूनम मॅडम त्यांचं मानसशास्त्र थोडक्यात परिचय करून देतील मानसशास्त्राचा. आणि मग मानसशास्त्राच्या तासिका पण त्यांच्या वेळेनुसार त्या संध्याकाळी सगळ्याच तासिका होणार आहेत. संध्याकाळी 9 ते 10:30च्या अतिरिक्त वेळात जर एखादी तासिका लावली तर तुमची शंका, समाधान, तुमच्याशी काही संवाद असेल, महत्वाचं सांगायचं असेल किंवा एखादा पॉइंट कव्हर करायचा असेल तर तो तुम्हाला इतर वेळेत देखील आम्ही घेऊन कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याचं रेकॉर्डिंग जे आहे विवेकानंद क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही सर्वांनी पहा. प्रत्येक वेळेस रेकॉर्डिंग झालं की लगेच 5 मिनिटात ती मिळणार नाही. त्याला तास 2 तास वेळ लागतो. तो मिळाल्याच्या नंतर तुम्हाला पाठवलं जातं. आता बघा, भाषा 1 आणि भाषा 2 हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. समजा समजा तुम्ही भाषा 1 निवडली, मराठी. मराठी तर ऑटोमॅटिकली तुमची जी भाषा 2 होणार आहे ना ती इंग्रजी होणार आहे. कंपल्सरी इंग्रजी होणार. भाषा 1 मराठी निवडली तर 2 इंग्रजी होणार आहे. आज सर असं कुठे? तर बघा, त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. मी ही परत सांगणार नाही. फोनवर विचारलं तरी सांगणार नाही. व्हॉट्सअपला मेसेज केला तरी सांगणार नाही. अभ्यासक्रम याच्यामध्ये पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक स्तर. भाषा 1 व भाषा 2. आता बघा, इथे लिहिलं आहे महत्वाची. या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील. सगळ्यात महत्वाचे गट बघा. भाषा 1 जर तुम्ही इथं मराठी निवडलं भाषा 1 तर तुमचं भाषा 2 ऑटोमॅटिक इंग्लिश होणार आहे. आता माझ्यासारखे काही विद्यार्थी आहेत ज्यांचं इंग्रजी, त्यांना वाटतं की सर आम्हाला इंग्लिशच निवडावं लागेल. असं काही नाहीये. त्याच्यात दोन्हीपैकी कोणतेही निवडा. इथे एक जर मराठी निवडली तर तुम्हाला इंग्लिश कंपल्सरीच आहे. जर मी पहिली भाषा इंग्लिश निवडली तर तुम्हाला मराठी कंपल्सरी इथं. नाही नाही सर आमचं उर्दू आहे सर. तुम्ही इथे उर्दू निवडली तर खाली मराठी निवडा. किंवा तुम्ही मराठी सोबत इंग्रजी, उर्दू सोबत इंग्रजी निवडू शकता द्वितीय भाषा म्हणून. आता सगळा जो गोंधळ इथपर्यंत लक्षात आलं का बघा. आता सगळा जो गोंधळ घातलाय ना तुमच्या डोक्यामध्ये तो इथं. आणि इथंच क्लिअर करायचंय आपल्याला. खरा गोंधळ आहे तो इथं. प्रथम भाषा म्हटलं की तुम्ही फॉर्म भरताना काय करायला? मराठी निवडायला. प्रथम भाषा म्हणलं की तुमची ऑटोमॅटिक तुमच्या बोकांडी बसायला लागली इंग्लिश. बरं, काही लय अति हुशार आहेत. त्यांचं MA इंग्लिश, BA इंग्लिश आहे. ते निवडायलेत प्रथम भाषा इंग्रजी. त्यांच्या बोकांडी इथं बरोबर मराठी बसते. बोकांडी बसत नाही मराठी, इंग्रजी बसते. मराठी त्यांच्या पदरी पडते. छान गोष्ट आहे का नाही? उर्दूवाल्यांचा उर्दू घेतायत प्रथम भाषा, द्वितीय भाषा मराठी करतायत. इट्स ओके, चाललेत व्यवस्थित. इंग्रजीला बाजूला केले. थोडक्यात काय तर त्याला इंग्रजीला इथं बाजूला करायचंय, फट्यावर मारायचंय, फार बाजूला करून टाकायचंय. तर त्याला ऑप्शन इथं आहे.
बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ह्याचा अभ्यास मी स्वतः चांगला करतो आणि तुम्हाला सांगतो. भाषा प्रथम मध्ये तुम्ही मराठी न घेता काय घेऊ शकता अजून? तर भाषा प्रथम मध्ये बंगाली घेऊ शकता, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी. तुमच्या सर्वांची उत्तर या हिंदी मध्ये गुंतलेली. तुम्हाला काय वाटायला लागले? प्रथम भाषा मराठी करावं आणि द्वितीय भाषा हिंदी करावं. असं होत नाही, उलट बोलायला लागतं. प्रथम भाषा हिंदी करा, इंग्रजीला डच्चू मारा आणि द्वितीय भाषा मराठी करा. पास होण्याचा अतिशय सोपा, सरळ आणि साधा मार्ग. ज्यांना इंग्रजी अवघड जातं त्यांनी प्रथम भाषा मराठी म्हणूच नका, माझी हिंदीचे म्हणा प्रथम भाषा. आणि द्वितीय भाषा मग तुमची डायरेक्ट मराठी किंवा इंग्रजी मध्ये तुम्हाला निवडायला ऑप्शन आहे. मराठी किंवा इंग्रजी निवडू शकता. पण तुम्ही सगळेजण करायलात काय, गडबड काय व्हायली, कुठं व्हायली, परत सांगतो हा. गडबड आपली व्हायली, प्रथम भाषा म्हणल्या म्हणल्या मातृभाषा आमची प्रथम भाषा. अरे असं कुठं म्हणलंय बाबा, तुला प्रथम भाषा तुझी मराठीच म्हणून. तुम्ही या गोष्टीचा विचार करा. आणि हो का, ह्या नंबरवर मॅडमचे पण सारखे कॉल तुम्ही करू नका. तो नंबर पण माझ्याकडेच असतो, हा जर क्लासचा नंबर असेल तरी. एका दिवसात माणूस किती कॉल उचलू शकतो? 100, 200, 300? जास्त व्हायला लागलेच कॉल, ते पण इरिटेट होतो. आणि तुम्हाला वाटतं नाराज होतात लगेच, मला सर बोलले नाहीत, मॅडम बोलले नाहीत. तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला ग्रुपवर या टेस्ट सिरीजच्या ग्रुपवर जॉईन करून घेतलं जाईल. तुम्हाला कंटाळा येईल इतकं लाईव्ह सेशन्स पण होतील, रोज संध्याकाळी तर होतीलच. पण जेव्हा जेव्हा मला वेळ असेल किंवा जेव्हा जेव्हा गेस्ट लेक्चर म्हणून तुम्हाला इतर शिक्षक अवेलेबल असतील, त्या त्या वेळेस तुम्हाला त्या लाईव्ह सेशन्स मध्ये ऍड होता येईल, त्या शिक्षकांशी तुम्हाला संवाद साधता येईल, बोलता येईल. तर हे लक्षात घ्या. उगाच कॉल करून, आणि प्रत्येकाचा एकच प्रश्न आहे बरं का, परत ही म्हणून टाकतो, ही गडबड करायला आहे का नाही. प्रथम भाषा मराठी आपल्याला म्हणायचीच नाही, सगळ्यात महत्वाचं बरं का. आता तुम्ही सगळेजण इथं लाईव्ह सेशनला देखील 150 लोक आहेत जवळपास. उद्यापासून प्रश्नच विचारू देणार नाही, सर प्रथम भाषा कोणती निवडू, द्वितीय भाषा कोणती. मी सरळ उत्तर देणार, तुला जी निवडायची ती निवड. बाब्या, ते आमचे गुरुवर्य विठ्ठल कांगणे सर म्हणतात, बाब्या तू हे अभ्यासक्रम बघितला नाहीस का? मग ह्याच्यात तुला हे कळत नाही का, प्रथम भाषेमध्ये काय काय ऑप्शन आले तुला? एवढ्यापैकी तू बेटे इथली मराठी निवडल्यास तुझ्या बोकांनी इंग्लिश बसायला येईल का नाही? आता मी इथे इंग्रजी शिकवतो, मी इंग्लिशचा रोज एक व्हिडिओ पण पाठवणार आहे. 60 दिवस 60 पाठवणार आहे का? माझं इंग्लिश आहे आणि मी इंग्रजी शिकवले गेलेले व्यक्ती तिला, म्हणून ते मी पाठवणार आहे. रेकॉर्डिंग केलेले 60 व्हिडिओ माझ्याकडे चांगले. मग सर ह्याचा अर्थ असा होत नाही, होत आहे का की आम्ही इंग्लिश घ्या म्हणायला? तुम्ही, मी कुठंच म्हणलं नाही इंग्लिश घ्या तुम्ही. मी तर इंग्लिशला तुम्ही डच्ची मारा, जमत जर जमत नसेल तर, असं म्हणतोय. आजच्या सेशन मध्ये अतिशय महत्वाचा निर्णय मी घेतलाय. मी जरी इंग्रजी शिकवत असेल तरीही माझं असं म्हणणं आहे, जर इंग्रजी जमत नसेल तर नादाला लागू नका आणि प्रथम भाषा मराठी म्हणून नका. तर लगेच माझ्या घरी येताना मराठीचं तुम्ही एक द्वेष करलात का म्हणून. आम्हाला मराठी चांगली जमती, पण पास परीक्षा पण व्हायचं इंग्रजीतला, ही कळत नाही आम्हाला, हे का नाही. म्हणून काय करायचंय आपल्याला, प्रथम भाषामध्ये, आय रिपीट वन्स अगेन प्लीज पे अटेन्शन, इंग्लिशला बाजूला करायचंय. लक्षपूर्वक ऐका. तर तुम्हाला प्रथम भाषेमध्ये इथं जावं लागेल आणि हिंदी निवडावं लागेल. म्हणजे आपल्याला प्रथम भाषा हिंदी म्हणायचे आणि द्वितीय भाषा पुन्हा इंग्रजी होऊ शकते, पण हिला बाजूला करायचंय आणि मराठीला घ्यायचं. मग हिंदी आणि मराठी. बरेच जण मला म्हणतात सर मी मराठी घेतो, अरे आवाज येत नाही, असं कसं होतंय बाबा? माझ्याकडे वायफाय आहे, नेट आहे, लाईट गेली तरी ते इन्व्हर्टर चालते, अजिबात माझ्याकडे प्रॉब्लेम येत नाही. आणि एक नाही तासिका, 1000 तासिका झाल्या, या तासिकेस आहेत हजारो, हजार नाही हजारो. त्याच्यामुळे ते नका सांगू, तुम्हाला तुम्ही जर रेंज मध्ये बस, ते महत्वाचा निर्णय आहे. कारण की मी परत परत नंतर सांगणार नाही. ज्यांच्या कोणाच्या लक्षात आलं नसेल तर आताच हँड रेज करा, तुमचं माईक चालू करतो, माझ्याशी बोला तुम्ही या विषयावर फक्त. हा, येतोय ना? यस यस बाळासाहेब सर, यस क्लिअर झालंय बघा आता.
मराठी पहिली भाषा म्हणायचं नाही. आजपासून परीक्षा होईपर्यंत हिंदीच माझी पहिली भाषा आहे म्हणायचं आणि द्वितीय भाषा माझी मराठी म्हणायचं. उलट जर बोललात तुम्ही फोनवर मला, सर प्रथम भाषा माझी मराठी आणि मला हिंदी घ्यायची द्वितीय भाषेमध्ये, हिंदी कुठं दिसते बरं तुम्हाला द्वितीय भाषेमध्ये? मग माझं उत्तर असतं घे मराठी, दे इंग्रजी. तुला व्हिडिओ तर पाठवून देतोच आहे मी, छान अभ्यास कर. इंग्रजी पण खूप अवघड नाही, खूप सोपं आहे का नाही? पण इंग्रजीची ज्यांना भीती आहे त्यांना मी मार्ग सांगितला. आजपासून परीक्षा होईपर्यंत प्रथम भाषा मराठी म्हणायचंच नाही. उद्यापासून माझी प्रथम भाषा हिंदी आहे, मेरी फर्स्ट लँग्वेज हिंदी आहे असं म्हणायचं. अर्धी इंग्रजी वापरायचं, फर्स्ट लँग्वेज, आहे का नाही? पण ही परीक्षा प्रथम भाषा हिंदी निवडली तर पेपर कोणत्या भाषेत? हा हा पण प्रश्न आहे. पहिली भाषा मी जर हिंदी निवडली तर घाबरून चाललेत, हिंदीतूनच पेपर येईल काय? क्या अरे बाबा हो, तुम्हाला भाषेचं माध्यम दोनच, मराठी इंग्रजी. हिंदी भाषेचं माध्यम कुठून आलं हो? हिंदी भाषेचं माध्यम नाही. मग हे तुमच्या भाषा फक्त त्या त्या भाषेत येतील, बाकी सगळा पेपर मानसशास्त्र मराठी आणि इंग्रजी मध्ये येईल. त्याच्या खाली तुमचं पहिल्या पेपरला गणित आणि पर्यावरण शास्त्र मराठी आणि इंग्लिश मध्ये येईल. बोथ लँग्वेज आर देअर. आणि सेकंड पेपर मध्ये सेम तसंच. पहिली भाषा हिंदी घेतली तर हिंदीतूनच येतील 30 प्रश्न. दुसरी भाषा तुमची मराठीतून आहे, मराठीतूनच येतील 30 प्रश्न. आणि मानसशास्त्राचे मराठीतून आणि इंग्रजीमधून असतील. आणि त्याच्या खालचे इतिहास भूगोलाचे हिंदीतून नाही तर येत इथं. टीईटीची परीक्षा ही बाळांनो. आता बाळांनो म्हणणं तुम्हाला बरोबर नाही, पण शिक्षक आणि भावी शिक्षकांनो, तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर हिंदीतून पेपर येत नाही, तुमचा पेपर मराठी आणि इंग्लिश मध्येच असतो. आलंय का? क्लिअर आहे का? झालंय का हे क्लिअर? बघा बरं, ही भाषा पहिली आजपासून ज्यांना इंग्रजीची भीती वाटते त्यांनी पहिली भाषा माझी मराठी म्हणायचं नाही, हिंदी म्हणायचं. पास होण्यासाठीचा एक राजमार्ग. आणि दुसरी भाषा आपली मराठी आहे असं म्हणायचं. आणि ज्यांना इंग्रजी थोडंफार चांगलं जमतं त्यांनी एकदा प्रिव्हियस, अरे परीक्षेचे फॉर्म्स भरायला उद्यापासून सुरुवात आहे बरं का. लगेच घाई करू नका, जरा 2-4 दिवस वाट बघा. 15 सप्टेंबर, उद्या, उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे. आणि ही पीडीएफ वगैरे तुमच्यासाठीच पाठवलेली मी ग्रुपला, काही उगाच शो म्हणून पाठवलेलं नाही. आणि ग्रुपचं सेटिंग ओनली फॉर ऍडमिन करण्यामागचा उद्देश किती तर मोकार गर्दा होणे, तुमचे प्रश्न 100, 200, 1000, 500 होणे म्हणून नाही. काही परीक्षेचे उद्यापासून ह्याच्यावर काय बाबा, मला कसं कॉल करून बेजार करला मॅडम? कॉल करू नका. तुम्हाला तुमच्याकडे कोकणात जास्त पाऊस असते, पाऊस असल्यामुळे तुम्ही जॉईन होऊ शकत नसताल. हा, इथं 15/9/2025 पासून आवेदन पत्र भरायचे, परीक्षा शुल्क भरायचे आहे. 3/10/2025 टू टू गांधीजींची जयंती साजरी करायची 2 तारखेला, आणि 3 तारखेला भरायचा शेवटचा दिवस, ऑक्टोबर. हा, एवढे दिवस आहेत. लगेच उद्या नको हरू. पण एवढं पण खरं आहे की डायरेक्ट 3 तारखेची, 3 तारीख येण्याची वाट बघू नका. शासन पुन्हा 2 दिवस वाढवून देते. आजच सांगतोय मी, 8 तारखेलाच सांगितलं होतं की नोव्हेंबर मध्येच परीक्षा होईल तुमची, किंवा लय झालं उशीर तर डिसेंबर मध्ये होईल. पण डिसेंबरच्या पुढे परीक्षा जाऊ शकत नाही, कारण की गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला परीक्षा झाली. तर यावेळेस ही परीक्षा तिथंच 10-15 दिवस अलीकडे पलीकडे असेल. आणि मी म्हटलं होतं 8 तारखेला सांगितलंय हे. जर 15 दिवस तुम्हाला जास्त भेटले अभ्यासाला गेलेल्या वर्षीपेक्षा, गेलेल्या वर्षी 60 दिवस भेटले होते, तर 15 दिवसामध्ये तुमचा ओव्हरऑल सगळा अभ्यास एकदा झालेला असेल. म्हणून चेक युअर इंटरनेट कनेक्शन. अहो इंटरनेट कनेक्शन नाही, माझं सगळं व्यवस्थित टकाटक आहे. आवाज बघा बरं, काही जण क्लिअर आहे का सांगा बरं आवाज. यस यस, क्लिअर आहे का बघा. क्लिअर 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 असेल तर क्लिअर करा. हा, असं होत नाही. हा, तर घाई करू नका, लगेच उद्या जाऊ नका. 1-2 दिवस, 4 दिवस सगळे ह्या गोष्टीचा, भाषा काय, प्रथम काय, द्वितीय काय, कोणती भरू, हे ते उहापोह करा. फक्त रामसर म्हणलेत म्हणून नाही, किंवा रामसर म्हणलेत म्हणून नाही तर मी म्हटलं या अभ्यासक्रम बघा, तुमच्या वेबसाईटला जा ना, अधिकृत वेबसाईटला. त्याला कोणी भेट देऊ नका म्हणलंय का तुम्हाला? त्याच्यावर जावा, भेट द्या. हा, क्लिअर आहे, मला क्लिअर आहे, माहिती आहे हो. आमचे दररोज विद्यार्थी इथं बसतात, लहान लेकरं बसतात माझ्या सोबत लाईव्हला. त्यांना क्लिअर असते, तुम्हाला क्लिअर नसायला काय झालं?
हे अभ्यासक्रम काढा ना तुम्ही, वेबसाईटला आहे सगळं, स्पून फिडिंग मी करून दिलंय, काढून दिलाय, सगळ्या ग्रुपला पाठवलाय ना, टेस्ट सिरीजच्या मुलांना पण पाठवलाय, त्यांनी ओपन केला नाही. प्रथम भाषा द्वितीय भाषा ही आपल्याला समजत नाहीये. परत मी एकदा सांगतो, प्रथम भाषा उद्यापासून तुम्ही म्हणायचं, ज्यांना इंग्रजीला डच्चू द्यायचंय त्यांनी हिंदी आहे, आणि द्वितीय भाषा माझी मराठी. प्रथम भाषा मराठी म्हणलात रे म्हणलात की द्वितीय भाषा तुमच्या इंग्लिश आलीच तुमच्यासोबत. ही कन्सेप्ट क्लिअर करा. दुसरी गोष्ट, जे मराठी इंग्रजी घेत आहेत त्यांचं पण स्वागत आहे, आनंद आहे. इंग्रजी स्वतः माझ्याकडे आहे आणि मी तुमचे त्यासाठी व्हिडिओ पाठवून देणार आहे. रोज एक व्हिडिओ, याप्रमाणे 60 व्हिडिओ पाठवून देणार आहे. इंग्लिश ग्रामरच्या आपल्या 60 बॅच पूर्ण झाल्यात आतापर्यंत, कोरोना काळापासून. आणि त्याच्यामुळं एकदम बेसिक पासून इंग्लिश ज्यांना शिकायचंय, जरी मराठी तुम्ही द्वितीय भाषा म्हणलात आणि आज हिंदी म्हणलात परीक्षा पास होण्यापुरतं, तरी तुम्हाला इंग्लिश लागणारच आहे नंतर शाळेवर गेल्यास. तर तुम्ही बिनधास्त नंतर राम शेफ सर यांच्या चॅनलवर जाऊन आपले छान छान व्हिडिओ जे आहेत मराठी बांधवांना इंग्रजी शिकण्यासाठीचे, ते पण शालेय, तर ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. इंग्लिश ग्रामरचा भाग छान आपल्या चॅनलवर विवेकानंद क्लासेसचा आहे. मराठी इंग्रजी घेतल्याने काळजी करायची जास्त गरज नाही, कारण की त्यांना पण इंग्रजी काही खूप अवघड नसतं, सोपंच असतं, घाबरून जायची गरज नाही. पण जे इंग्रजीला डच्चू मारायचं मानले त्यांचं पण स्वागत आहे. पण त्यासाठी तुम्हाला आजपासून आपली प्रथम भाषा मराठी म्हणता येणार नाही, परीक्षा होईपर्यंत. का नाही म्हणता येणार? आपल्याला तशी गडबड व्हायली. प्रथम भाषा निवडताना तुम्ही मराठी निवडायलात आणि इंग्लिश ऑटोमॅटिक खाली बसते. मग त्याच्यामुळे प्रथम भाषा निवडताना तुम्ही पेपर त्या भरताना त्या भरणाऱ्याला म्हणायचं माझी प्रथम भाषा मराठी नाहीच रे बाबा, हिंदी म्हणायचं, आणि माझी द्वितीय मराठी कर. ते पेपर भरणारे पण लय शहाणे असतात, अति शहाणे असतात. ते म्हणते भाषा प्रथम म्हणजे मातृभाषा. इथं मातृभाषा कधीच शब्द आलेला नाही, हे लक्षात घ्या. इथलं बघा, बोल्ड बघा, भाषा एक आणि भाषा दोन मध्ये दोन भाषेचं ज्ञान असतं. विषय संपला. हे झालंय क्लिअर. बघा आता मला, माझा वेळ संपला का नाही, 8 मिनिटं आहेत माझ्याकडे. मला एकदा बघू द्या पूनम मॅडम आलेत का, कारण की 8च मिनिटात आपले 8 पैसे, आणि मला माझं बोलणं बरोबर 8 मिनिटात संपलं पाहिजे. तुमचे काय महत्वाचे डाऊट्स असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये टाकले असतील तुम्ही. मला बोलताना नाही हे झालं, पाहना पाहून घेतो. आता किती अवघड आहे. पूजा मॅडम दिसायला का एवढ्या एवढ्या पूनम मॅडम आल्या का? पूनम साळुंके आहेत, बरं बरं झालं. या दुसऱ्या पूनम दिसत नाहीत. पाहतो नंतर. पूनम मॅडम आल्याच्या नंतर त्यांनी मला हँड रेस करा आणि लाईव्ह मीटिंग साठी तुम्हाला हँड ओव्हर करता येईल. आता ह्याच्या पुढे जाऊया थोडस. प्रथम भाषा द्वितीय भाषा कळाली. इंग्रजी ज्यांना आवडत नाही त्यांनी उद्यापासून प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा हिंदी, किंवा भाषा एक हिंदी, भाषा दोन मराठी असं बोलायचं. करेक्शन होऊन जाईल. चॅट बॉक्स मध्ये भरपूर चॅटिंग तुम्ही सर्वांनी केलेली आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करायला आला हो का आता? बर, कंटाळवाण झालंय का? नाही ना, ओके. फुल 50, अरे 150 ची पण टेस्ट असतील का सर? त्या पीडीएफ असतात आणि त्या प्रिव्हियस इयरच्या असतात. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये परत ही कन्सेप्ट घ्या. नवीन विद्यार्थी ज्यांनी टेस्ट सिरीज अजून घेतली नाही त्यांनी पुन्हा नंतर आरडाओरडा करू नका. टेस्ट सिरीजच्या ह्याच्यामध्ये आपण 150 टेस्ट घेतो, प्रत्येक विषयाच्या 30 किमान असं म्हणतो. मग प्रत्येक विषयाच्या 30 घेत असताना प्रत्येक विषयाच्या टेस्टमध्ये 10 प्रश्न असतील, कधी 15 असतील, कधी 20 असतील. ह्याला गुण कधी कधी आम्ही 2-2 दिलेत. 2-2 देऊ द्या, पण परीक्षेत 1 गुण 1 मार्क असंच आहे. मग सर ह्याचा फायदा, घटक वाईज तुम्हाला अभ्यास होतो, विषय वाईज तुमचा अभ्यास होतो. एवढ्या साऱ्या टेस्ट तुम्हाला सोडवता येतात, ऑनलाईनच का असेना, गुगल फॉर्मवरच का असेना. त्यामुळं ही ही गोष्ट लक्षात घ्या. 150 प्रश्नांच्या 150 प्रश्नपत्रिका जर पाठवल्या का, आयुष्यात तुम्हाला सोडवून होत नाहीत त्या. कधीच सोडवित नाहीत, कोणीच सोडवित नाहीत. उगा आपलं फपाऱ्या मारायला लागले ते बाकीचे क्लासवाले. एवढ्या 450 प्रश्नपत्रिका 150 गुणांच्या, 150 प्रश्नांच्या, म्हणजे आमच्या बापाच्या ना कधी वाचणं होणार नाही. ते तसलं नका सांगू म्हणा. आम्हाला चांगलं मटेरियल पाहिजे. ते मटेरियल चांगलं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सोर्स व्हिडिओज, जे शासनाचे पुस्तकं जिथे शिकवले आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. मी त्याच्यावर भर देत असतो.
सगळे व्हिडिओज मिळायला तुम्हाला पुढचे 10-15 दिवस तरी लागतील. एकाच दिवसात सगळे मिळेल सर. ऍडमिशन घेतात आणि 5 मिनिटानंतर विचारतात, पीडीएफ सर पाठवता का? प्रत्येकाला वैयक्तिक पीडीएफ पाठवली असते, ग्रुप करायची गरज नव्हती. एवढ्या सगळ्याला 5 मिनिटात सगळं कसं काय मिळते? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत 100% पोहोचते. तरीही परत एकदा सांगतो, ज्यांनी टेस्ट सिरीजला अजून ऍडमिशन घेतलेलं नाही त्यांना परत सांगतो, लाईव्ह क्लासची जी सोय आहे ती आपण खास या पीटी मिशन साठी आम्ही तुम्हाला सहाय्य करतो पूर्ण ताकदीनं. तुम्ही देखील आमच्या सोबत राहा. 499 नाममात्र फीस भरा आणि या ग्रुपला जॉईन व्हा. फ्री लाईव्ह सेशन असतील, फ्री नोट्स असतील, फ्री व्हिडिओज असतील आणि चांगले व्हिडिओज असतील. मार्गदर्शक 10 जण तिथे तुम्हाला अवेलेबल होतील त्या विषयाचे. सगळं अभ्यासक्रम लाईव्ह मध्ये कव्हर होईल का? तर नाही. स्पष्ट उत्तर आहे, कोणत्याच क्लासवाल्याच्या होणार नाही. आणि झाला तरी तुम्ही लाईव्हला 10-10 तास बसणार नाही. म्हणूनच आपण 1.5 तास लाईव्ह फक्त ठेवलंय. बाकीच्या वेळेत तुम्हाला मी जे अभ्यास पाठवलाय ना तो अभ्यास करा. आज सकाळी तुम्ही पाहिला असेल ग्रुप 1 आणि ग्रुप 2 वर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मटेरियल आपण प्रत्येक दिवशी प्रोव्हाइड करतो. आता हा आपला ग्रुप 2 आहे. हा ग्रुप 2 आहे आणि ग्रुप 2 मध्ये प्रचंड प्रमाणात तिथे ऍडमिशन तुम्हाला झालेलं दिसून येते. तर सकाळी सकाळी कुठल्याच या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांना मटेरियल प्रोव्हाइड केलं होतं. आज परत एकदा उद्याच्याला तुम्हाला बाकी नवीन लोकांमुळे त्रास होईल. आज रात्री 12 पर्यंत बॅच सेकंड साठी ऍडमिशन आहे. 12 नंतर जे 499 पे करतील त्यांचं ऍडमिशन बॅच 3 मध्ये जाईल. त्याचा लाईव्ह क्लासचा वेळ हाच आहे. त्यांना फक्त सेकंड वाल्यांना फर्स्ट वाल्यांना त्रास होऊ नये म्हणून तुमचा ग्रुप तिसरा केलेला आहे. बाकी काहीच नाही. मला पहिल्या ग्रुपमध्ये टाका, दुसऱ्या ग्रुपमध्ये टाका, ते नाही. तुमच्या सोयीसाठीच ते ग्रुप 1, 2, 3, 4 तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून पाठवलेले आहेत. आता बघा, सकाळी आज हे ग्रुप 2 आहे. ग्रुप 2 ला आपण काय केलं, मराठीच्या टेस्ट 38 आहेत, पाठवून दिल्या. त्या फ्री फॉर ऑल आहेत, पाठवून दिल्या. फ्री फॉर हे काय आपलं नाही, चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश आहे. भूगोलाच्या टेस्ट इथं 13 आहेत, पाठवून दिल्या, सोडवा. ह्या माझ्या नाहीत किंवा मिशनच्या नाहीत, या ज्यांचं ते हे आहे कट्टा त्यांचे आहेत. पण चांगली गोष्ट आहे ना, इथं तुमचा अभ्यास होतोय ना, करा ना. इतिहासाच्या 6 टेस्ट पाठवून दिल्यात, गणिताच्या 20 टेस्ट पाठवून दिल्या, सोडवा बरं. इंग्रजीच्या टेस्ट इथं 8 इथं पाठवून दिल्यात, सोडवा बरं. ह्या सोडून मिशन टीईटी टेस्ट सिरीजच्या नियमित टेस्ट रोजच्या रोज सोडवाव्यात. हे भाषा 1, हे इंग्रजी 2, आता हिंदीच्या म्हणताल तर मुंडे सर हिंदीला आहेत तिथं, त्यांना तुम्ही विचारा एकदा. मानसशास्त्राच्या 50 टेस्ट आहेत, 10-10 मार्काचे. दोन जरी त्याला गुण दिले असले तरी एकच गुण आहे परीक्षेत, लक्षात ठेवा. मानसशास्त्र झालं. आता हे व्हिडिओज आहेत आपले 8 तारखेपासूनचे व्हिडिओ पहा. गेलेल्या वर्षीचे पण हे मोटिवेट करणारे तुमचे व्हिडिओ पहा. या वर्षीचा सगळ्यात छान व्हिडिओ संदर्भ पुस्तके सांगणारा आहे आणि तो तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक इथं तुम्हाला पिन केलेला मेसेज पुस्तक कोणती रेफरन्स बुक म्हणून वापरायची ते आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी सकाळी सकाळी खूप साऱ्या पाठवल्यात. टेस्ट तर पाठवल्यातच. तर जे नवीन आले त्यांनी काळजी करू नका. उद्याच्याला रिपीट करणार आहे, सकाळी एकदाच रिपीट होणार आहे. आता पुन्हा रिपीट होणार नाही. रिपीट होणार नाही. पुन्हा बॅच 3 मध्ये जे होतील त्यांना मात्र पुन्हा पाठवून दिलं जाईल. त्यांनी पण काळजी करायची गरज नाही. तर हे पीडीएफ तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर किशोर जाधव सरनी पाठवले. त्यांचं काल सेशन झालं होतं. त्यांनी त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांनी काही प्रश्नपत्रिका इथं पाठवून दिल्यात. विजय सरचं आज दुपारी सेशन झाले, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला इथं मिळालेलं आहे. तर असो, आणि प्रवेश अजून चालू आहेत. ज्यांचा प्रवेश घ्यायचा राहिलाय त्यांनी कृपया तात्काळ उशीर करू नकाच आणि जितक्या शक्य होईल तितक्या लवकरात लवकर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला माहिती देईल. प्लीज रिप्लाय द्या. नीताताई काय म्हणतात बाबा, काय झालंय रिप्लाय द्यायला तुम्हाला? लय लांब लचक लिहिले बाबा तुम्ही. कोणी कोणी काय काय लिहिले की इंग्लिश मिडियमला रीच करत हो तर हिंदी मराठी सिलेक्ट केलं तर इंग्लिश मिडियमला जॉब मिळेल का? मिळेल, कारण की ह्यांनी टीईटी परीक्षा दिली. इंग्लिश मिडियम वाल्यांनी इंग्लिशच निवडा असं काही म्हणलं नाही. हेच संभ्रम निर्माण करायला लागले. आपणच आपल्यामध्ये परीक्षा परिषदेनं काही संभ्रम निर्माण केला नाही.
परीक्षा परिषदनं क्लिअर क्लिअर दिलंय. हो का? मीडियम वाल्यातले थोडेच दिले. भाषा एक आणि भाषा दोन. पुन्हा परीक्षा परिषदला आपण शिव्या घालू की? बिनधास्त तुम्ही निवडा. भाषा एक निवडा म्हणले, एवढ्यापैकी एक एक निवडा. हा, त्यांनी जर आता काही लोक अर्थ लावताना कसं लावतात, मराठी मीडियमच्या लोकांनी मराठी आणि इंग्रजी निवडा, इंग्रजी मीडियमच्या लोकांनी इंग्रजी आणि मराठी निवडा, उर्दूवाल्यांनी उर्दू घ्या प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा घ्या मराठी. अरे बाबा, समजा आम्हाला नाही घ्या वाटली, ही कशाला एवढी दिली तो ऑप्शन? आम्हाला इथली हिंदी घ्यायची, इथली मराठी घ्यायची. उद्याच्याला जर काही ऑब्जेक्शन आलं तर परीक्षा परिषदला आपण हे करू, कंप्लेंट करू, तिथे जाऊन आंदोलन उपोषण करू. त्यांच्या तोंडाला काळ बसू मग, की जर असं देऊन जर आपल्याला बदलिलं तर नंतर. त्याच्यामुळे बिंदास्त तुम्ही हिंदी घ्या इथं, इथं मराठी. आणि जर अजून काही वाटत असेल तर परीक्षा परिषदला फोन करा. तिथं कुणी पुण्यात असतील आपले मित्र, त्यांना जाऊन भेटून घ्या म्हणावं. मराठी मीडियमचं काय ते म्हणा, मिटवून टाका आमचं. मी माझ्या पद्धतीनं मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मिटवलेलं आहे. असो, सर्वांना विनंती आहे की या नंबरवर नाव येईल पूजा प्रभाकर बडे. तसं जर नाव येत असेल तरच करा पेमेंट. जर चुकून माझ्या हाताने एखादा चुकला नंबर असेल, 8806597047 असाच नंबर आहे, तर त्या नंबरवर तुम्ही सर्वांनी ऍडमिशन आजच्या आज घेऊन टाका. बॅच सेकंड मध्ये तुमचा प्रवेश होईल. उद्या घेतलं तर हरकत नाही, बॅच 3 मध्ये तुम्हाला ऍड करतो. बॅच 3 उद्या आणि परवा 2 दिवसात आपण हाऊसफुल ती पण करूया. आणि बॅच 3 ला पण लगेच नोट्स असतील, त्यांच्या रेकॉर्डिंग व्हिडिओज असतील, इतर जे टेस्ट असतील आणि लाईव्हचे तुम्हाला सर्व लेक्चर्स पाठीमागचे पण मिळून जातील झालेले. बरं, आता एकदा परत मला सर्च करू द्या पूनम मॅडमला. काय करायचं पुढं पूनम मॅडमला, काय नेमकं कळच नाही मला. पूनम मॅडम, ह्या पूनम मॅडम म्हणून जॉईन झाले नाहीत का काय? पूनम मॅडम म्हणलं की दुसऱ्याच पूनम मॅडम यायला, वरच्या एक आहेत, वरच्या ज्यांचं आडनाव लिहिलं नाही त्या चालू करायला लावू. पूनम ताई. हा हा. हॅलो सर, आहे जॉईन हा, मी. ओके ओके, तेच नुसतं पूनम टाकून जमत नाही ताई, तेव्हा 3 यायलात पूनम तिथं. बर बर. हा, पूनम पताडे, पूनम साळुंके ताई. हा, काल पूनम साळुंके ताईंचं माईक चालू झालं, मला वाटलं पूनम दिसले की मला वाटलं ठीक आहे तुम्ही ठीक झाला आहे. काही. फुल नेम ओके ओके, टाकते मी. काय 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 हरकत नाही. नाव पूनम मॅडम करा फक्त. ती शेप करू नका हो, शेप लय बकळ झाले आपले. पूजा शेप आहेत देत्या, राम शेप झाले, पूजा शेप. हे मिशन मध्ये काय शेपच परिवार चालवते का काय असं वाटत ह्यांना. मोराळे पण आहेत तुम्ही. हे शेप मोराळे करा. पूजा बडे, आम्ही पूजाचं नाव पूजा बडे एवढंच केलंय, पूजा राम शेप असं नाही केलं. तसं मोराळे ताई आपल्यासोबत. ताई म्हणजे वैदिक त्या खरं तर माझ्या. पण आपण मॅडमला या पुढच्या जे सेशन आहे त्यांचं मानसशास्त्राचं, त्याला फक्त मला 5 मिनिटं द्या. पूनम मॅडम, त्या 5 मिनिटात मी हो हो माझं हो सर, इन ठीक आहे शॉर्ट चालेल. मध्ये, आता माझी ही कन्सेप्ट हम्म. मला क्लिअर करून द्यायची होती विद्यार्थ्यांना. उद्याच्याला हवं तर अजून एकदा भेटेल. ही कन्सेप्ट क्लिअर झाली भाषेची. अं, इथली अभ्यासक्रम हा काय आहे काय नाही मानसशास्त्राच्या विषयी तुम्हाला पूनम मॅडम बोलणार आहेतच. हे 1ली ते 5वी साठी मानसशास्त्र लक्षात घेताना मुलं 6 वर्ष 6 ते 11 आहेत हे तुमच्या डोळ्यासमोर असावं आणि तुम्हाला तशी उत्तर देता येतील. जॉईंट शिक्षक आहेत त्यांना हे अजिबात अवघड जाणार नाही. मानसशास्त्र बीएड ला असताना डीएड ला असताना तुम्हाला अतिशय सोपं वाटतं. तुम्ही उत्तरे नाही दिले, कशाची दिली नाहीत. हो, तुमच्या डाऊट सेशन नव्हतं हे. आजचं सेशन माझं हे होतं. डाऊट सेशनला तुम्ही दुपारी हजरच राहिला नाही, कमी संख्या होती असं. बाकी नंतर मी मॅडम चालू असताना एकदा बघतो तुमचे काय डाऊट्स आहेत ते बघतो. हा अभ्यासक्रम एक वेळेस तुम्ही सर्वांनी पाहून घ्या. गणितात काय आहे, परिसर अभ्यास मध्ये काय आहे, रेफरन्स बुक म्हणून 1ली ते 5वी प्रचलित अभ्यासक्रमावरील पुस्तके अभ्यासावीत. गणितासाठी पहिला पेपर. दुसरा पेपर मध्ये पण पहा नेमकं काय काय आहे. संदर्भ ग्रंथ कुठले आहेत ते त्यांनी इथं सरळ सरळ दिलेला आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील. तर कोणासाठी? इथं पेपर फर्स्ट वाल्यांसाठी. आता पेपर सेकंड वाल्यांसाठी सेम कंडिशन. पुन्हा आता म्हणू नका उद्याच्याला तुम्ही भाषा प्रथम, भाषा पहिली दुसरी
पेपर एकची सांगितली तर दोनची पण हीच आहे, त्याच्यामुळे ही पण काळजी नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं फक्त वयोगट मानसशास्त्राचा बदललाय, 11 ते वय वर्ष 14 डोळ्यासमोर ठेवायचं मानसशास्त्राचा अभ्यास करताना. गणित आणि विज्ञानासाठी रेफरन्स बुक्स जे आहेत ते बघा इथं काय दिले ते. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा 6वी ते 8वी याचा पाठ्यक्रम लागू राहील. 6वी 7वी 8वी सगळे व्हिडिओ पाठवून देतो अभ्यासक्रमाचे. आणि हे शासनानं तयार केलेले व्हिडिओ पाठवून देतो. तुम्ही मी केलेले नाही, शासनाने केलेले प्लेलिस्ट पाठवून देतो. 6वी 7वी 8वी लगेच का पाठवून देत नाहीत, तर लगेच सगळंच एका दिवसात तूप खाऊन रूप येत नाही म्हणून मी पाठवून देत नाही. सामाजिक शास्त्रे, आता माझं सामाजिक शास्त्र आहे बरं का, माझं MA इतिहास पण आहे, MA इंग्लिश सोबत. हे माहिती पत्रक टाकलंय ताई, ग्रुपवर टाकलंय, आता असं करू नका बरं तुम्ही. हे टाकलंय ना, असं का करलात तुम्ही? टेस्ट सिरीजच्या ग्रुपला हे मिळालं नाही असं होऊच शकत नाही. हा, ज्यांनी रात्री 12च्या नंतर प्रवेश घेतलाय त्यांना नाही मिळालं, त्यांना आज रात्री 12च्या नंतर मिळते. सगळं एकदा रिपीट होणार. ग्रुप 2 ला होणार, ग्रुप 1ला रिपीट करणार नाही. त्यांचं कालच ऍडमिशन क्लोज झाले आणि आज रात्री 12 वाजता बॅच 2चे ऍडमिशन क्लोज होणार आहे. बॅच 3ला तुम्हाला प्रवेश मिळेल 12च्या नंतर, जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल तर. 12च्या अगोदर पेमेंट केलेलं असेल तर स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. आपला झाला की हा मोबाईल माझ्या हातात घेतो, तुमचं ऍडमिशन बॅच सेकंड मध्ये करतो. ज्यांचं कोणाचं ऍडमिशन राहिले त्यांनी फास्ट ॲज पूजा प्रभाकर बडे असं नाव येते का बघा, एकदा नाव चेक करा आणि पेमेंट करा, बिनधास्त तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवून द्या. सामाजिक शास्त्रे हा विषय 60 गुणांना आहे आणि याच्यासाठी रेफरन्स देखील हेच दिले. कोणते? 6वी ते 8वी, मी तर 6वी ते 10वी पर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ शासनाने हे केले. काठिण्य पातळी 8वी पर्यंत म्हणतात, पण ही 12वी पर्यंत देतात बरं का. हे आणि संदर्भ ग्रंथ कोणते बघायचे, तर यांनी ते संदर्भ तुम्हाला सगळे शालेय दिलेले आहे. आणि प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हे शब्द महत्वाचे. पूनम मॅडम, खास तुमच्यासाठी, आता समजा मानसशास्त्र आहे तर प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका BA TED साठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम हा संदर्भ म्हणून तुम्ही वापरू शकता. प्रचलित संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित 1ली ते 12वी आली बघा इथं. 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तक नुसतं 8वी पर्यंतची नाही, काठिण्य पातळी 8वी पर्यंतची म्हणते, 12वी पर्यंतची पुस्तकं अभ्यासायची. आजच्यासाठी माझ्याकडून इतकंच. उर्वरित जे सेशन आहे ते पूनम मॅडम घेणार आहेत. पूनम मॅडमचं मानसशास्त्रात सेट नेट आहे, एज्युकेशन मध्ये पण त्यांचं सेट नेट आहे, तर त्यांचा अभ्यास देखील आहे. बऱ्याच वर्षापासून त्या अध्यापनाचं काम अध्यापक विद्यालयात करतात, आजही त्या रुजू आहेत. BEd कॉलेजला अध्यापनाचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. असो, त्यांचं माईक त्यांनी चालू करावं, त्यांना मी को होस्ट करतो. मॅडम तुम्हाला को होस्ट केलंय आणि आता हा तुम्हाला स्पॉटलाइट एकदा करतो, म्हणजे मुलांना तुमची स्क्रीन दिसेल. ओके तुमचा सर. व्हिडिओ चालू करा आणि तुमची स्क्रीन चालू होईल म्हणजे. ओके, 1 मिनिट. हा, तर काही अडचणीत असेल तर प्रेरणाला आवाज द्या. हो हो. येतोय का आता आवाज माझा? आवाज क्लिअर आहे, व्हिडिओ चालू नाही तुमचा. अच्छा. ओके, 1 मिनिट. व्हिडिओला टच करा ना. माझ्याकडून हे करू का, रिक्वेस्ट पाठवू का, आज टू स्टार्ट व्हिडिओ. प्रेरणाला आवाज द्या ना, एक असं मिनिट, एक नाही का मिनिट. जवळ ती. एकच मिनिट हा सर. को होस्ट असल्यामुळे तुम्हाला स्वतःला व्हिडिओ चालू करता येत. हो हो हो. बऱ्याच जणांचे बरेच डाऊट्स आहेत आणि बरं वा, हुशार झाले. तर 10 वाजता सेशन घ्यावं लागतं काय उद्यापासून मला? माझ्याकडे वेळ नाही तेवढा. छान. झालं आता ऑन झालाय व्हिडिओ सर? येस येस, आता स्पॉटलाइट करतो तुम्हाला. येस येस येस. स्टँड तुम्ही हात मांडीवर घेतलाय का फळा? नाही नाही.
गुड इव्हिनिंग ऑल सगळ्यांना. आपण आज एकच मानसशास्त्र. मिनिट, एक मिनिट. सेटअप मध्ये गडबड आहे, सेटअप मध्ये गडबड आहे, तसं करू नका. सेटअप मध्ये गडबड आहे. मी ही रेकॉर्डिंग आहे ना पहिली कट करतो.